नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला दाखवणार आहे ह्याची भाजी. तर हे कंदमूळ आहे आणि हे दिसतं एकदम हे चुरणसारखं दिसतं. तर इथे मी पहिलं हे साफ करून घ्यायचं असतं, म्हणजे सालं काढून घ्यायची आणि गरम पाण्यात ते सालं काढून सोडायचं, म्हणजे ते बुळबुळीत पाण्याचा निघून जातो. आणि हे मला साफ करून बाबांनी दिलेलं आहे. तर आता हे बघा, आता मी तुम्हाला रेसिपी दाखवते. तर आता हे बघा, वर जसं मी दाखवलं तसं कंदमूळ असतं. तर पहिले मी कढई घेतली, त्यात तेल टाकलं, जशी आपण बटाट्याची भाजी करतो तशीच, फक्त त्याच्यात आपण मसाला ॲड करणार, एवढंच आहे. आणि ही एकदम मस्त लागते टेस्टला. आणि हे पित्तावर पण खूप उपयोगी आहे कंदमूळ. हे तुम्ही उकडून पण खाऊ शकता, किंवा जर तुमच्याकडे चूल असेल तर चुलीत टाकून पण खाऊ शकता. एकदम भारी लागते. तर त्यात लसूण टाकायची. लसूण टाकल्यानंतर मोहरी टाकल्यानंतर आपण ह्याच्यात कांदा ॲड करणार आहोत. हे हे म्हणजे जमणीत असतं, जसं चुरण असतो तसंच प्रकार असतो, फक्त ह्याचा वेल असतो. आणि ह्यात आपण कांदा झाल्यानंतर, लालसर झाल्यानंतर आपण ह्याच्यात मसाला टाकणार आहोत. त्यानंतर हळद टाकणार आपण. ह्याच्यात मी फक्त मालवणी मसाला टाकला आहे, बाकी कोणताच मसाला ह्याच्यात मी ॲड केला नाही आहे. हे बघा, असे पातळ मला बाबांनी याची तुकडे पाडून दिलेले आहेत. एकदम हे छोटं असतं, काही काही चुरण्यासारखं मोठं पण असतं. छोट्याची भाजी पटकन शिजते. आणि हे सालं काढून लगेच त्याला आपण जर गरम पाण्यात टाकलं तर बुळबुळीतपणा राहत नाही. आणि हे पण खाज पण त्याला सोडत नाही. खाज नसतेच, पण थोडी जर असेल तर ती येत नाही. आणि ह्याच्यात आता आईने मीठ टाकलेलं आहे, कारण ही रेसिपी मला आई सांगत होती, त्यामुळे. हे बघा, आता हे परतून घेतलेली आहे मी. आणि ह्याच्यात जास्त पाणी टाकायचं नाही. आणि ह्याच्यात आपण 2-3 आमसुलं पण ॲड करणार आहोत, जेणेकरून जर खाज वगैरे येत असेल तर ती येणार नाही. आणि त्यानंतर खोबरं चांगली परतून घ्यायची 5 मिनटं. हे पाणी आटल्यानंतर परत खोबरं टाकून ही 5-10 मिनटं वाफवून घ्यायची आहे. आणि त्यानंतर मी बघा कोथिंबीर टाकते. ही भाजी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि ही आपल्या आरोग्यासाठी खूप उत्तम असते. बघा, 5 मिनटं वाफवून घ्यायची आहे. आता मी इथे ही आमसूल तुम्ही जास्त टाकू शकता. जर जो चिना असेल तर तुम्ही जरा आमसूल जास्त टाका. ही मी छोटी छोटी होती, त्यामुळे मी कमी टाकलेली आहे.